संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणाचा तपास वरिष्ठ पातळीवर अधिकारी आणि न्यायालयीन चौकशी केली जाणार अशी घोषणा झाल्यानंतर पोलिसांच्या तपासावर आम्ही समाधानी नाही। एकूण 7 आरोपी आहेत असे बोलले जात आहे, मात्र त्यातील 4च अटक आहे। आणखी 3 आरोपींना तात्काळ अटक करावी, तसेच मुख्य सूत्रधाराला अटक करावी। माझ्या वडिलाला ज्या प्रकारे मारण्यात आले असे कठोर शिक्षा या आरोपींना व्हावी, अशी प्रतिक्रिया मस्साजोग येथे मृत झालेले सरपंच संतोष देशमुख यांच्या कन्या वैभवी देशमुख यांनी सर्वपक्षीय बैठकीत व्यक्त केली आहे। महाराष्ट्र वाईब न्यूज।